नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीच्या विज्ञानातील राहिलेला भाग। याआधी 2 चॅप्टरवर आधारित मुद्देसूद अशी माहिती किंवा पॉइंटच्या स्वरूपात माहिती मी दिलेली आहे। तर हे दुसरं लेक्चर आहे। तर यामध्ये आपण पाहणार आहोत घटक 3 पासून राहिलेले मुद्दे। तर घटक 3चं नाव आहे बल व दाब। यामध्ये कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत किंवा परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला कोणकोणते मुद्दे लक्षात ठेवायचे आहे याविषयी माहिती आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत। चला जास्त न वेळ घालवता लेक्चरला सुरुवात करूया। हा एक पॉइंट लक्षात असू द्या की बघा, वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे जडत्व असे म्हणतात। बघा, इथं जडत्वाची व्याख्या दिलेली आहे। तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे जडत्व असे म्हणतात। म्हणूनच बाहेरून बल प्रयुक्त न केल्यास स्थिर स्थितीतील वस्तू स्थिर राहते व गतिमान स्थितीतील वस्तू गतिमान स्थितीत राहते, त्याला आपण जडत्व म्हणतो। हा मुद्दा पॉइंटच्या स्वरूपात लक्षात असू द्या। आता आपण जडत्व म्हणजे नेमकं काय ते पाहिलेलं आहे। तर त्या जडत्वाचे काही प्रकार पडतात। तर पहिला प्रकार आहे विराम अवस्थेतील जडत्व। तर ते कसे, तर वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही त्यास विराम अवस्थेचे जडत्व म्हणतात। उदाहरणार्थ सांगायचं झालं, बस अचानक सुरू झाल्यास प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात, हे उदाहरण आहे विराम अवस्थेतील जडत्व याचे। आणि जो दुसरा प्रकार आहे जडत्वाचा तो आहे गतीचे जडत्व। ते गतीचे जडत्वामध्ये आपल्याला सांगता येईल की वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही त्यास गतीचे जडत्व म्हणतात। उदाहरणार्थ फिरणारा विजेचा पंखा बंद केल्यानंतरही काही वेळ फिरत राहतो। बस अचानक थांबल्यास बसमधील प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात, याला गतीचे जडत्व असं म्हणता येईल किंवा या उदाहरणाला आपण गतीचे जडत्वाची उदाहरणं असं म्हणता येईल। आणि जो तिसरा प्रकार आहे ते म्हणजे दिशेचे जडत्व। तर यामध्ये आपल्याला काय सांगता येईल, तर वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही यास दिशेचे जडत्व म्हणतात। उदाहरणार्थ वाहन सरळ रेषेत गतिमान असताना अचानक वळण घेतल्यास प्रवासी विरुद्ध दिशेला फेकले जातात, हे उदाहरण आहे दिशेचे जडत्व। तुम्हाला उदाहरणाच्या स्वरूपात हे जडत्वाचे प्रकार लक्षात ठेवायचे आहेत, कारण पेपरमध्ये तुम्हाला उदाहरणच दिलेली असतात आणि ऑप्शनमध्ये विचारलं असतं हा जडत्वाचा कोणता प्रकार आहे, त्यामुळे हे उदाहरणाच्या स्वरूपात तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। हा पण मुद्दा लक्षात ठेवा। बघा, एखादी वस्तू द्रवात टाकल्यास ती वस्तू द्रवात बुडेल, वर येऊन तरंगेल की द्रवाच्या आत तरंगेल हे कसे ठरते, तर बघा प्लावक बल आहे ते वस्तूच्या वजनापेक्षा जर जास्त असेल तर ती वस्तू काय करते, तरंगते। आणि प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर ती वस्तू काय होणार, बुडणार। आणि प्लावक बल आणि वस्तूच्या वजना एवढे म्हणजे दोन्ही बल समान असतील तर वस्तू काय करते, द्रवामध्ये तरंगते। हे तिन्ही मुद्दे लक्षात असू द्या प्लावक बलाविषयी। त्यानंतर पाहूया आपण आर्किमिडीज हे ग्रीक शास्त्रज्ञ यांच्याविषयी माहिती। ते प्रखर बुद्धीचे गणिती होते, हे लक्षात असू द्या। त्यांनी पायचे मूल्य त्यांनी आकडेमोड करून काढले। त्याचप्रमाणे भौतिकशास्त्रात तर्फा, कप्पी, चाके यासंबंधीचे त्यांचे ज्ञान ग्रीक सैन्याला रोमन सैन्याशी लढताना उपयोगी ठरले। भूमिती व यांत्रिकीमधील त्यांचे काम त्यांना प्रसिद्धी देऊन गेले। त्याचप्रमाणे बाथटबमध्ये स्नानासाठी उतरल्यानंतर बाथटब आहे ते बाथटबमध्ये स्नानासाठी उतरल्यावर बाहेर सांडणारे पाणी पाहून त्यांना वरील तत्वांचा शोध लागला। युरेका युरेका म्हणजे मला सापडले मला सापडले असे ओरडत ते त्याच अवस्थेत रस्त्यावर धावले होते, हे लक्षात असू द्या। आर्किमिडीजचे ग्रीकचा शोध किंवा या तत्वांचा आर्किमिडीजच्या तत्वाचा शोध कशा प्रकारे लागला। त्यानंतर पहा पदार्थाची घनता व सापेक्ष घनता याविषयी माहिती। तर बघा, घनता मोजताना घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान म्हणजे घनतेचे एकक SI पद्धतीत काय आहे, किलोग्राम पर मीटर
चा क्यूब आहे। पदार्थाची शुद्धता ठरवताना घनता हा गुणधर्म उपयोगी ठरतो। पदार्थाची सापेक्ष घनता पाण्याच्या घनतेच्या तुलनेत व्यक्त केली जाते। त्यानंतर सापेक्ष घनता कशी मोजली जाते तर सापेक्ष घनता बरोबर पदार्थाची घनता भागिले पाण्याची घनता हे समान राशीचे गुणोत्तर प्रमाण असल्याने यास काय आहे, एकक नाही। सापेक्ष घनतेलाच पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व म्हणतात। हा मुद्दाही लक्षात असू द्या। त्यानंतर काही पॉइंट आहेत ते पण लक्षात असू द्या। धारा विद्युत म्हणजे काय आपण इथे पाहूया। जेव्हा ढगातून जमिनीवर वीज पडते तेव्हा मोठा विद्युत प्रवाह वाहतो, तर कोणतीही संवेदना आपल्याला मेंदूकडे जाणाऱ्या सूक्ष्म विद्युत प्रवाहाने होते। घरामध्ये तारांमधून, विजेच्या बल्बमधून, उपकरणामधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाचा तुम्हाला परिचय आहे। रेडिओच्या विद्युत घटामधून आणि मोटारीच्या बॅटरीमधून धनप्रभारित आणि ऋणप्रभारित अशा दोन्ही कणांच्या वहनामुळे विद्युत प्रवाह निर्माण होतो। त्यानंतर विद्युत स्थितिक विभव म्हणजे काय तर पाणी किंवा द्रव पदार्थ उंच पातळीतून खालील पातळीकडे वाहतात। उष्णता नेहमी अधिक तापमानाच्या वस्तूकडून कमी तापमानाच्या वस्तूकडे वाहते। त्याचप्रमाणे धनप्रभाराची प्रवृत्ती अधिक विद्युत पातळीच्या बिंदूपासून कमी विद्युत पातळीच्या बिंदूपर्यंत वाहण्याची असते। विद्युत प्रभाराच्या वहनाची दिशा ठरविणाऱ्या या विद्युत पातळीस विद्युत स्थितिक विभव असे म्हटले जाते। आणि विभवांतर म्हणजे काय, धबधब्याची उंची, उष्ण व थंड वस्तूच्या तापमानातील फरक, याचप्रमाणे दोन बिंदूंच्या विभवांमधील फरक म्हणजे विभवांतर असं आपल्याला म्हणता येईल। हा पॉइंटही लक्षात असू द्या। बघा, द्रव्याचे लहान कणामध्ये विभाजन करायला एक मर्यादा असते असे भारतीय तत्त्वज्ञ कणाद यांनी सांगितले। द्रव्य ज्या अविभाज्य कणांचे बनलेले असते त्यांना कणाद मुनींनी परमाणु असे नाव दिले। त्यांनी असे हे मत मांडले की परमाणु अनाश्वत असतो, नाशवंत नसतो। ग्रीक तत्त्ववेत्ता डेमोक्रिटस यांनी असे प्रतिपादन केले की द्रव्य लहान कणाचे बनलेले असते व या कणांना कापता येत नाही। द्रव्याच्या लहानात लहान कणाला डेमोक्रिटसने ॲटम असे नाव दिले, हे लक्षात असू द्या। ॲटम हे नाव कोणी दिलेले आहे आणि कणाद यांच्याविषयी ही माहिती लक्षात असू द्या। त्यानंतर आपण माहिती घेऊया अणूची संरचना याविषयी। बघा, केंद्रक व केंद्रकाबाहेरील भाग यांचा मिळून अणू बनतो, हे लक्षात असू द्या। केंद्रक आणि केंद्रकाबाहेरील भाग यांचा मिळून अणू बनतो। यांच्यामध्ये 3 प्रकारच्या अवअणुकणांचा समावेश होतो। मग कोणकोणत्या? केंद्रक याविषयी आपण आता माहिती घेऊया। बघा, अणूंचे केंद्रक हे धनप्रभारित असतं, हा मुद्दाही लक्षात असू द्या। अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते। केंद्रकामध्ये 2 प्रकारचे अवअणुकण असतात। एकत्रितपणे त्यांना न्यूक्लियॉन म्हणतात, हा मुद्दाही लक्षात असू द्या। प्रोटॉन व न्यूट्रॉन हे न्यूक्लियॉनचे 2 प्रकार आहेत, तर आपण त्याविषयी माहिती इथे घेऊया। प्रोटॉनविषयी घेऊया। बघा, प्रोटॉन हा अणुकेंद्रकात असणारा धनप्रभारित अवअणुकण असून केंद्रकावरील धनप्रभार हा त्याच्यातील प्रोटॉनमुळे असतो आणि प्रोटॉनचा निर्देश हा P या संज्ञेने करतात, एवढा मुद्दा लक्षात असू द्या। त्यानंतर न्यूट्रॉन याविषयी माहिती घेऊया। तर न्यूट्रॉन हा विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असलेला अवअणुकण असून त्याचा निर्देश N ह्या संज्ञेने करतात आणि केंद्रकातील न्यूट्रॉन संख्येसाठी N ही संज्ञा वापरतात। आपण आत्ताच पाहिलं तर अणू कसा तयार होतो, केंद्रक आणि केंद्रकाबाहेरील भाग यामुळून अणू तयार होत असतो। मग केंद्रकाबाहेरील जे भाग आहे त्यामध्ये काय आहे, अणूच्या संरचनेत केंद्रकाबाहेरील भागात परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन आणि केंद्रक व इलेक्ट्रॉन यांच्या दरम्यान असलेली पोकळी यांचा समावेश केंद्रकाबाहेरील भागामध्ये होतो। इलेक्ट्रॉन याविषयी माहिती आपण घेऊया। बघा, इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित अवअणुकण असून त्याचा निर्देश E या संज्ञेने करतात। प्रत्येक इलेक्ट्रॉनवर एक एकक ऋणभार असतो आणि इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीने कमी आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य मानता येते। त्यानंतर आपण पाहूया समस्थानिके म्हणजे नेमकं काय। तर बघा, मूलद्रव्यांचा अणुअंक हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म व त्याची रासायनिक ओळख आहे। निसर्गातील काही मूलद्रव्यामध्ये अणुअंक समान परंतु अणुवस्तुमानांक मात्र भिन्न असे अणू असतात। एकाच मूलद्रव्याच्या अशा भिन्न अणुवस्तुमानांक असलेल्या अणूंना समस्थानिके असं म्हटलं जातं। समस्थानिके म्हणजे नेमकं काय हे तुमच्या इथं या व्याख्येवरून लक्षात आलेलं असेल।
त्यातच आपण पाहूया समस्थानिकांचा उपयोग काय आहे. तर काही मूलद्रव्याची समस्थानिके किरणोत्सारी असतात. त्याचा उपयोग विविध क्षेत्रात केला जातो. उदाहरणार्थ औद्योगिक क्षेत्र आहे, कृषी क्षेत्र आहे, वैद्यक क्षेत्र आहे, संशोधन क्षेत्र आहे. मग युरेनियम 235चा उपयोग केंद्रीय विखंडन व वीज निर्मितीसाठी होतो. हा मुद्दा लक्षात असू द्या आणि नाव कशासाठी त्याचा उपयोग होतो हेही लक्षात असू द्या. हे समस्थानिक आहे युरेनियम 235 आणि त्याचा उपयोग कशामध्ये केला जातो हा मुद्दा लक्षात असू द्या. कॅन्सरसारख्या प्राणघातक आजारावरील वैद्यकीय उपचारामध्ये काही मूलद्रव्यांच्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग होतो. उदाहरणार्थ कोबाल्ट 60. लक्षात असू द्या कॅन्सरमध्ये कुठल्या समस्थानिकांचा उपयोग होतो तर कोबाल्ट 60 या समस्थानिकाचा उपयोग होतो. ग्वायटर या थायरॉइड ग्रंथीच्या आजारावरील उपचारामध्ये आयोडीन 131चा उपयोग होतो. किरणोत्सारी मूलद्रव्यांच्या समस्थानिकांचा उपयोग जमिनीखालून गेलेल्या नळामधील चिरा शोधण्यासाठी होतो. उदाहरणार्थ सोडियम 24. अन्नपदार्थाचे सूक्ष्म जीवाणूपासून परिरक्षण करण्यासाठी किरणोत्सारी मूलद्रव्यांचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे कार्बन 40 या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग जीवाश्माचे वय ठरविण्यासाठी होतो. हे समस्थानिके त्यांची नावं आणि त्यांचा उपयोग कोणत्या क्षेत्रामध्ये केला जातो हे लक्षात असू द्या. हा पॉईंटही लक्षात ठेवण्यासारखा आहे. बघा पाणी एक संयुग आहे. शुद्ध पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजन या मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगाने बनलेले एक संयुग आहे. हे मुद्दा लक्षात असू द्या. हायड्रोजन आणि ऑक्सिजन. पाण्याचा स्रोत कोणताही असला तरी त्यातील ऑक्सिजन व हायड्रोजन या घटक मूलद्रव्याचे वजनी प्रमाण किती असते 88 असेच असते. आणि हायड्रोजन हा ज्वलनशील वायू आहे तर ऑक्सिजन वायू ज्वलनाला मदत करतो. मात्र हायड्रोजन व ऑक्सिजन या वायुरूप मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगाने बनलेले पाणी हे संयुग द्रवरूप असून ते ज्वलनशीलही नसते व ज्वलनास मदतही करत नाही. उलट पाण्यामुळे आग विझवायला मदत होते. हा मुद्दा लक्षात ठेवा. हायड्रोजन हा कसा आहे ज्वलनशील वायू आहे तर ऑक्सिजन हा काय करतो ज्वलनाला मदत करतो. पण पाणी हे दोन्हीही कार्य करत नाही. हा मुद्दाही लक्षात असू द्या. आणि हायड्रोजनचे आणि ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे हे लक्षात असू द्या. 88 आहे. दूध याविषयी माहिती घेऊया. दूध हे काय आहे एक मिश्रण आहे. पाणी काय आहे संयुग आहे. दूध हे पाणी, दुग्ध, शर्करा, स्निग्ध पदार्थ, प्रथिने आणि आणखी काही नैसर्गिक पदार्थाचे मिश्रण आहे. दुधाच्या स्रोताप्रमाणे दुधातील विविध घटक पदार्थाचे प्रमाण वेगवेगळे असते. त्याचप्रमाणे गाईच्या दुधात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण किती असते 3 ते 5% असते. तर म्हशीच्या दुधात हेच प्रमाण किती असते 6 ते 9% असते. दुधात निसर्गातच पाणी हा घटक पदार्थ मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे दूध द्रव्य अवस्थेत आढळते. दुधाची गोडी ही प्रामुख्याने त्याच्यातील दुग्ध, शर्करा या घटक पदार्थामुळे असते. म्हणजे घटक पदार्थाचे गुणधर्म दुधात राखले जातात. लक्षात असू द्या. दूध एक मिश्रण आहे. पाणी एक संयुग आहे. गाईच्या दुधात आणि म्हशीच्या दुधात किती प्रमाणात स्निग्ध पदार्थ असतात तोही मुद्दा लक्षात असू द्या. त्यानंतर पाहूया धातू आणि अधातू या धड्यावर आधारित काही महत्त्वाचे पॉईंट किंवा मुद्दे. प्रथम पाहूया आपण धातू म्हणजे काय. तर सोने, चांदी, लोखंड, तांबे, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनम हे काही धातू आहेत. धातूंना चकाकी असते. हा मुद्दा लक्षात असू द्या. ते कसे असतात कठीण असतात. त्यांची तार किंवा पत्रे बनविता येतात. धातू उष्णता व विद्युतीचे सुवाहक आहेत. हा मुद्दा लक्षात असू द्या. धातू त्यांचे संयोज्य इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी आयन, धन आयन म्हणजेच कॅटायन निर्माण करतात. हाही मुद्दा लक्षात असू द्या. धातू म्हणजे काय, त्याचे कोणकोणते गुणधर्म आहेत ते पहा. आणि धातू हा काय आहे उष्णता व विद्युतचे काय असतो तो सुवाहक असतो. आणि त्याची संयोजक कशी असते इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी आयन म्हणजे धन आयन म्हणजे कॅटायन निर्माण करतात. त्यानंतर धातूचे काही भौतिक गुणधर्म आहेत तर ते कोणकोणते. तर पहिला जो गुणधर्म आहे धातूचा तो म्हणजे अवस्था. सर्वसामान्य तापमानाला धातू स्थायू अवस्थेत असतात. पण पारा व गॅलियम सारखे काही धातू अपवाद आहेत. पारा आणि गॅलियम ते कक्ष तापमानालाही द्रव्य अवस्थेत असतात. हाही मुद्दा अपवाद कोणते कोणते आहेत या भौतिक गुणधर्माला तेही मुद्दे लक्षात असू द्या. त्यानंतर धातूचा जो दुसरा भौतिक गुणधर्म आहे तो म्हणजे तेज.
तर बघा, तुमच्या घरी असणारी तांब्याची भांडी घ्या व त्याला लिंबाने घासा व पाण्याने धुवा. धुण्यापूर्वी व धुतल्यानंतरच्या तेजाचे निरीक्षण करा. धातूच्या घासलेल्या व नुकत्याच कापलेल्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते व धातू तेजस्वी दिसतो. त्यानंतरचा जो तिसरा गुणधर्म आहे तो म्हणजे कठीणपणा. तर बघा, सर्वसाधारणपणे धातू कठीण असतात, ते मऊ नसतात. अपवाद आहे, त्यामध्ये सोडियम व पोटॅशियम मऊ असतात व ते चाकूने सहज कापता येतात. अपवादही तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. कठीणपणामध्ये अपवाद आहे धातूमध्ये सोडियम अँड पोटॅशियम. चौथा जो धातूचा गुणधर्म आहे भौतिक, तो आहे तन्यता. तुम्ही कधी सोनाराच्या दुकानात गेलात का? सोनाराला सोने किंवा चांदीचे तार बनविताना पाहिले का? छिद्रामधून धातूला ओढले असता त्याची तार बनते. या गुणधर्माला धातूची तन्यता असं म्हणतात. हा हे गुणधर्म तुमच्या लक्षात असू द्या. त्यानंतर वर्धनीयता. यामध्ये काय असतं तर एक खिळा घ्या व त्या ओट्यावर ठेवून हातोडीनं ठोकत राहा. काही वेळानंतर तुम्हाला पातळ पत्रा तयार होताना दिसेल. या गुणधर्माला धातूची काय म्हणतात? वर्धनीयता असं म्हटलं जातं. नंतरचा जो गुणधर्म आहे ते म्हणजे उष्णतेचे वहन. तांब्याची पट्टी घ्या व त्याच्या एका टोकाला मेण लावा व दुसरे टोक गरम करा. काय होते ते निरीक्षण करून शिक्षकासोबत चर्चा करा. काय होईल ते वहन करतं उष्णतेचे, त्यामुळे मेण पगळेल. त्यानंतरचा गुणधर्म आहे विद्युत वहन. विजेच्या तारा बनवण्यासाठी कोणकोणत्या धातूंचा उपयोग केला जातो? धातू विजेचे सुवाहक असतात. अपवाद, शिसे हा एकमेव धातू आहे जो उष्णता आणि वीज यांचा सुवाहक नाही. शिसे लक्षात असू द्या. शिसे हा धातू आहे पण तो उष्णतेचा सुवाहक आहे का? तर नाही. त्यानंतरचा गुणधर्म आहे घनता. धातूची घनता जास्त असते. अपवाद आहे सोडियम, पोटॅशियम आणि लिथियमची घनता पाण्यापेक्षा काय असते? कमी असते. आणि लिथियमची घनता किती असते? 0.53 ग्रॅम इतकी असते. त्यानंतरचा पॉईंट आहे अधातू. तर बघा, कार्बन, सल्फर, फॉस्फरस हे काय आहेत? अधातू आहेत. हे लक्षात असू द्या. साधारणपणे स्थायू अधातू ठिसूळ असतात व त्यांना चकाकी नसते. त्यानंतर पाहूया काही अधातूचे भौतिक गुणधर्म. यामध्ये पहिला आहे भौतिक अवस्था. सर्वसामान्य तापमानाला अधातू स्थायू, द्रव्य आणि वायू रूपात आढळतात. हा झाला अधातूचे भौतिक गुणधर्म पहिला, भौतिक अवस्था. दुसरा भौतिक गुणधर्म आहे अधातूचा चकाकी. अधातूंना चकाकी नसते. लक्षात असू द्या, धातूंना चकाकी असते, अधातूंना चकाकी नसते. अपवाद आहे हिरा, आयोडीनचे स्फटिक. काही अधातू रंगहीन तर काहींना विविध रंग असतात. जसं कार्बन म्हणजेच कोळसा आणि कोणत्या रंगाचा असतो हे तुम्हाला माहीत आहे. त्यानंतर बघा ठिसूळपणा. ठिसूळपणामध्ये आपल्याला सांगता येईल की कोळसा म्हणजेच कार्बन घ्या व त्याला हातोडीने ठोका. काय होते पहा. स्थायू रूप. अधातू ठिसूळ असतात, काही अधातू मऊ असतात. अपवाद आहे हिरा, कार्बनचे अपरूप आहे, ते सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे. नंतरचा जो गुणधर्म आहे तो म्हणजे तन्यता व वर्धनीयता. तर बघा, अधातू तंतुषम व वर्धनीय नसतात. दुसरा जो गुणधर्म आहे उष्णता आणि विद्युत वहन. अधातू उष्णतेचे व विजेचे दुर्वाहक असतात. अपवाद आहे फक्त ग्रॅफाइट. कार्बनचे अपरूप आहे आणि विजेचा तो उत्तम सुवाहक आहे. का? ग्राफाइट. त्यानंतरचा गुणधर्म आहे घनता. अधातूची घनता कशी असते? कमी असते. आणि द्रवणांक आणि उत्कलनांक हा झाला एक गुणधर्म. यामध्ये अधातूचे द्रवणांक व उत्कलनांक कमी असतात. कसे असतात? कमी असतात. अपवाद आहे कार्बन, बोरॉन हे स्थायू अधातू असून उच्च तापमानाला ते वितळतात. बघा, हा पॉईंटही लक्षात ठेवा. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराजवळ समुद्रात स्वातंत्र्य देवतेचा पुतळा आहे. मूळ पुतळ्याचा पृष्ठभाग तांब्यापासून बनवलेला होता पण आता हिरव्या रंगाचा दिसतो. त्याचे कारण असे आहे की हवेतील कार्बन डायऑक्साईड व आर्द्रतेची अभिक्रिया तांब्यासोबत होऊन हिरव्या रंगाचे कॉपर कार्बोनेट तयार झाले आहे. हे शरणाचे एक उत्तम उदाहरण आहे. शरणाचे लक्षात असू द्या. त्यानंतर हा मुद्दा लक्षात ठेवा. दिल्लीत कुतुब मिनार परिसरात सुमारे 1500 वर्षापूर्वी तयार करण्यात आलेला एक लोहस्तंभ आहे. इतके वर्ष होऊनही तो स्तंभ आजही चकचकीत आहे, कारण आपल्या पूर्वजांनी तो संमिश्रणापासून तयार केला आहे. त्या लोहामध्ये अत्यल्प प्रमाणात कार्बन, सिलिकॉन, फॉस्फरस मिसळले आहे. आणि हाही पॉईंट लक्षात असू द्या. स्वस्त किमतीचे स्टेनलेस स्टील बनवताना कधीकधी महाग निकेल ऐवजी तांब्याचा वापर करतात.
तुम्ही काही स्टेनलेस स्टील भांड्यांना उभ्या चिरा गेल्याचे पाहिले असेल, त्यामागचे ते कारण आहे. तांबे हे महाग असल्यामुळे काय करतात, महाग निकेल हे असल्यामुळे तांब्यांचा वापर केला जातो, त्यामुळे ते भांडी चिरली जातात. अशा प्रकारे आपण राहिलेला भाग इथे घेतलेला आहे. राहिलेला आणखी थोडासा भाग आहे, तो पुढच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करून घेऊया. लेक्चर आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.